नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी एक कॅन्सर सर्वायवर पण आहे. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला कॅन्सर अवेअरनेस बाबतीत A to Z माहिती मिळणार आहे. गेल्या वर्षी माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मे 2024मध्ये माझी हिस्टेरेक्टॉमी झाली. हिस्टोपॅथॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये असं समजलं की मला ओव्हरियन कॅन्सर आहे आणि तो सुद्धा ॲग्रेसिव्ह टाईपचा आहे. कॅन्सर म्हटलं की सर्जरीज, किमो ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, पण त्यासोबत मी बरंच काही करायचं ठरवलं. योग्य न्यूट्रिशियस बॅलन्स डाएट, स्ट्रॉंग माइंडसेट आणि एक्सरसाइज, आणि त्यामुळं माझी कॅन्सरची जर्नी खूप चांगली गेली आणि आता मी कॅन्सर फ्री आहे. माझ्या ह्या डाएटमध्ये मी एक सुपर फूड ॲड केलं होतं आणि त्याचं बेनिफिट मला खूप भेटलं आणि ते सुपर फूड आहे मोरिंगा पावडर. आपल्या इंडियन कुझिनमध्ये मोरिंगा वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आपण शेवग्याच्या पानाची भाजी खातो, शेवग्याच्या फुलाची भाजी खातो, शेवग्याच्या जे शेंग असतं त्याची भाजी खातो आणि ते खूप टेस्टी पण लागतं. मोरिंगाचे खूप हेल्थ बेनिफिट आहे आणि खूप काही डिसीजवर ते काम करतं. पण आज मी तुम्हाला कॅन्सर स्पेसिफिक सांगणार आहे. थायलंडमधल्या सायंटिस्टने इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ह्या संस्थेमध्ये काही रिसर्च केले. शेवगाचं जे शेंग असतं त्याचं जे बी असतं त्या बियाचा कॅन्सरग्रस्त उंदरावर प्रयोग केला. काही दिवसानंतर त्याचे जे आतड्यांमधले जे ट्यूमर होते ते ट्यूमर हळूहळू नाहीशी व्हायला लागले. ते एक ऑथेंटिक माहिती मला जेव्हा मिळाली तेव्हा मी ठरवलं की आपण मोरिंगा ट्राय करायचं. जेव्हा कॅन्सर पेशंटला किमो चालू असतो तेव्हा ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सर पेशंटला कुठलंही सप्लिमेंट घेण्यास मना करतात. अगदी खूप गरज पडली म्हणजे खूप रक्त कमी झालं आहे किंवा विटॅमिन B12ची डिफिशियन्सी झाली आहे तरच ते सप्लिमेंट घ्यायला सांगतात. अशा वेळेस जर आपण हे सप्लिमेंट आपल्या डाएटमधून जर घेतले त्याचा नक्कीच आपल्याला हेल्थ बेनिफिट होऊ शकतो. पण कॅन्सर पेशंटच्या बाबतीमध्ये अजून एक अडचण असते. जेव्हा त्यांना किमोथेरपी चालू असते त्यावेळेस बहुतेक कॅन्सर पेशंटला नॉझिया, वॉमिटिंग वगैरे असतं, त्यांना खायला प्यायला व्यवस्थित जात नाही. अशा वेळेस त्यांनी भाजी, पराठे हे खाणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. मोरिंगा पावडरमध्ये आपण डोसेस मॅनेज करू शकतो. मोरिंगा पावडर ते पण चांगल्या ऑथेंटिक डीलर करून तुम्ही घ्या. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे. मी हे आज कॅन्सर पेशंटसाठी क्विक मेथड मी त्यांना सांगते, ज्याच्यामुळे त्यांना जास्त प्रिपरेशन किंवा तयारी करण्याची गरज नाही आहे आणि ते मोरिंगा पावडर कन्झ्युम करू शकतात. हे ऑर्गॅनिकली बनवलेलं मोरिंगा पावडर आहे. जेव्हा स्टार्ट करतो आपण म्हणजे फर्स्ट दिवस असतो मोरिंगा पावडर घेण्याचा, तेव्हा तो एकदम कमी प्रमाणामध्ये म्हणजे चिमटभर, आपण ज्याला चिमटभर म्हणतो असा चिमटभर घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचं प्रमाण हळूहळू वाढवत 1 टेबलस्पून एवढं आपण करू शकतो. नंतर तुम्ही हे 1 टेबलस्पून 2 वेळेस, 1 टेबलस्पून 3 वेळेस असंही करू शकता. मोरिंगा पावडरमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळं सुरुवातीला थोडंसं डायजेस्टिव्ह इश्यू येऊ शकतात. जसं कोणाला लूज मोशन्स होऊ शकतं, इनडायजेशन, गॅसेस होणं, हे थोडंसं टेम्पररी असतं. पण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याच्यासोबत कसं कोपअप करते त्याच्यावरून आपण ठरवायचे की आपले डोसेस काय असू शकतं. हे कर्ड आहे. कॅन्सर पेशंटनी घरी बनवलेलं फ्रेश कर्ड घ्यायचं आणि ह्या कर्डमध्ये तर ह्या ॲड करायचं. याच्यात तुम्ही मीठ घालू शकता, जिऱ्याचं पावडर घालू शकता आणि हे तुम्ही असंही कन्झ्युम करू शकता किंवा जेवताना तुम्ही हे खाऊ शकता. आता मी तुम्हाला हे ताकासोबत दाखवते. ह्याच्यामध्ये पण तेवढंच जे सुरुवातीचं प्रमाण आहे तेवढंच आपण टाकूया. त्याच्यामध्ये पण तुम्ही जिरे पावडर टाकू शकता आणि मीठ टाकू शकता. सध्या उन्हाळा आहे तर मी सध्या हे असंच कन्झ्युम करते. मोरिंगा पावडरचं एक वैशिष्ट्य आहे की त्याला कुठली टेस्ट नाही आहे, त्यामुळं तुम्ही ज्यामध्ये मिसळाल तशी त्याची टेस्ट येते. हे 2 क्विक मेथड झाल्या. आता मी तिसरी सांगते. मी गरम पाणी केलेलं आहे, 1 कप हॉट वॉटर घेऊन त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर मिसळायचं. त्याला थोडंसं झाकून ठेवायचं थोड्या वेळ, म्हणजे
मोरिंगा पावडरचं सगळं जे सत्व असतं ते ह्याच्यामध्ये उतरतात. हे मी कमी घातल्यामुळं कमी ग्रीन जाणवतं आहे. मी जर फुल टेबलस्पून घातलं तर हे चांगलं ग्रीन तयार होतं. ह्याला तुम्ही गाळून पण घेऊ शकता. मोरिंगा टीमध्ये तुम्ही हनी आणि लिंबूसुद्धा मिसळू शकता. आता जो चौथा प्रकार मी सांगणार आहे, गरम पाणी टाकते. तर मी घरगुती पावडर केली आहे. तुम्ही त्यामध्ये सगळे स्पायसेस आहेत. अद्रक आहे, विलायची आहे, मिरेपूड आहे. त्याच्यामध्ये हळद असते. थोडंसं मोरिंगा पावडर टाका. ह्याला पण थोडंसं टाकून ठेवूया आपण. थोड्या वेळाने त्याला तुम्ही गाळून घ्या. त्याच्यामध्ये जष्टमध आहे आणि जष्टमध जे असतं ते गोड असतं, त्यामुळं ह्याचा स्वाद खूप छान असतो. तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलंही तुमचं जर ग्रीन टी असेल घरी, ग्रीन टी टाकून त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर टाकून मी हे घेऊ शकता. तर असे आपले मी तुम्हाला 4 प्रकार सांगितले. ग्रीन टीमध्ये आहे, हे गरम पाण्यामध्ये आहे, ह्यामध्ये आहे, ताकामध्ये आहे. तर हे 2 प्रिफर केल्यामुळं आपल्याला प्रीबायोटिक पण मिळतात आणि ह्या 2मध्ये अँटीऑक्सिडंट मिळतं. मी अल्टरनेट डे घेऊ शकता. असे वेगवेगळे याचे प्रकार करून तुम्ही मोरिंगा पावडर कन्झ्युम करू शकता. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील. ज्यांनी माझा चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, नेहमीसाठी स्वस्थ राहा, मस्त राहा,